जालन्यातील अंबड नगर परिषदेत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। यंदा अध्यक्षपदासाठी सर्वच पक्षांनी कसली कंबर। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताना राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या अंबड नगर परिषदेच्या अध्यक्षपदी सर्वसाधारण महिला विराजमान होणार आहेत। आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसते। प्रत्येक पक्षाने आपली ताकद पणाला लावली आहे। जो पक्ष शेवटच्या क्षणी मतदारांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी होईल त्या पक्षाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडेल। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं बिगुल हे वाजलेलं आहे। त्यामुळे अंबड नगर परिषदेवर देखील सर्वसाधारण महिलेला जागा सुटलेल्या आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा रंगीन सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे। त्यामुळे नगर परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार हे देखील काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार असलं तरीही इच्छुकांनी मात्र कंबर कसलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी भेटीगाठीवर जोर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अंबड नगर परिषदेतील मागील वर्षांचे पक्षीय बलाबल पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारतीय जनता पक्ष 6, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 5, राष्ट्रीय समाज पक्ष 2, शिवसेना 1, एकूण 19। गत निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष यांची युती करून नगराध्यक्षपदाची खुर्ची पटकावली होती। मात्र यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काटेकी टक्कर होणार आहे असं दिसतंय। पक्षश्रेष्ठींकडून अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घातली जाते याकडे जालन्यातल्या जनतेचं लक्ष लागलंय। अंबड नगर परिषदेसाठी सर्वसाधारण महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव झाल्यामुळे पुन्हा एकदा सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांच्या इच्छा प्रबळ झाल्यात। महिला सर्वसाधारण महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव झाल्यामुळं पुन्हा एकदा सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांच्या इच्छा प्रबळ झालेल्या आहेत की आपला उमेदवार त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसला पाहिजे। म्हणून भारतीय जनता पार्टीकडून तगड्या उमेदवाराचा शोध सुरू आहे आणि महाविकास आघाडीकडून सुद्धा एक चांगल्या जोरदार फाईट देणाऱ्या उमेदवाराचा या ठिकाणी शोध सुरू आहे। आता प्रभाग रचनामध्ये पूर्वी 19 नगरसेवक होते, आता 22 अशी नगरसेवकांची संख्या झालेली आहे। त्यामुळे होणारी निवडणूक ही अटीतटीचीच होणार आहे। विजय हा खूप संघर्षाचा आणि परिश्रमाचा राहणार आहे। कसरत करावी लागणार आहे प्रत्येक उमेदवाराला, नगरसेवक असो की नगराध्यक्ष असो। अंबड नगर परिषदेवर कुणाचं पारडं जर ठरणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल। मात्र यावेळी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार असल्याचं दिसतंय। अंबड नगर परिषदेवर मागील पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या 6 जागा आलेल्या होत्या, त्यानंतर राष्ट्रवादीच्या 5 जागा आलेल्या होत्या, त्यानंतर काँग्रेस असेल, काँग्रेसच्या देखील 5 जागा या ठिकाणी आलेल्या होत्या, त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या 2 जागा आलेल्या होत्या, शिवसेना 1, अशा एकूण 19 सदस्य या ठिकाणाहून निवडून आलेले होते। निवडणुकीमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष यांनी युती करून नगराध्यक्ष पदाची ही खुर्ची पटकावलेली होती। त्यानंतर यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार असल्याचं आपल्याला बोलल्या जाते। मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अध्यक्ष पदासाठी देखील रस्सीखेच सुरू असल्याने यंदा कोणाचा झेंडा फडकणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजय गाडे, लोकशिवाय मराठी, अंबड, जालना।